हॅलो नमस्कार, मी कोमल सावंत आणि स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तुम्ही अजून माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला माझे व्हिडिओज दिसतील. तर आज तर आत्ता वाजलेत 7:30. तर आज सकाळपासूनच एक गडबड आहे की मला आज उपवासाची बटाटा चकली बनवायची होती आणि सांडगे बनवायचे होते. तर हा फुल ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. चला, इथे मी आज अर्धा किलो साबुदाणा आणि 1 किलो बटाटे असं हे प्रमाण वापरून मी उपवासाची चकली बनवणार आहे. तर इथे मी कुकरमध्ये 1 किलो बटाटे शिजवत ठेवलेत. इथे हा रात्री साबुदाणा पण मी भिजवून घेतलेला, गरम पाण्यात घातला होता अर्धा किलो, कारण की गरम पाण्यात घातल्यामुळे चकली खुसखुशीत होते, अशी कडक होत नाही त्याच्यामुळे. तर चला, खरं तर जेव्हा आपण घरात एक्स्ट्राचं काही काम मांडतो ना, तेव्हा काय होतं की आपलं जे रेग्युलरचं रुटीन असतं ना ते थोडंसं बदलून जातं आणि त्यातल्या त्यात जर उठायला जर उशीर झाला ना तर सगळंच बदलून जातं. एकतर लवकर उठायला पाहिजे होतं, कारण की एवढं ऊन आहे आणि मग उन्हात मग हे सगळं घालायचं म्हणलं की जरा जास्तच ऊन लागतं. बघूया कसं काय होतं आहे. आता सावलीपासूनच घालणार आणि वरती उन्हात नेऊन ठेवणार आहे. आणि तसं तर रोज सकाळचं मी देवपूजा आणि फरशी वगैरे पुसून घेते आणि नंतर बाकीची कामं आवडते. तर आज सुरुवात मी किचनपासूनच डायरेक्ट केली आणि थोडंसा एवढं झालं किचनमधले की मग मी नेक्स्ट बाकीचं आवरून घेणार आहे. उठल्या पहिल्यांदा तर मी साबुदाणा आणि बटाटा चकलीची तयारी करायला घेतली होती आणि सांडगे पण बनवायचे होते. त्याच्यामुळे मग नाश्ता बनवायच्या आधीच मी ते मुगाची डाळ रात्री आत्याने भिजत घातली होती आणि ही घरची मुगाची डाळ आहे, त्याच्यामुळे मग याला रात्रीच घातली होती, त्याच्यामुळे मग फुगून ही डबल होते. आणि इथे मी सगळं मिक्सरमधून सगळं बारीक करून घेते. यात फक्त मी हिरवी मिरची, लसूण आणि बारीक मीठ एवढंच फक्त मी घातलं आहे, कारण की एवढ्यानेच टेस्ट खूप छान येते. त्याच्यानंतर मग मी बटाटे उकडून घेतले होते, ते सोलायला घेतले होते आणि ते नंतर मग मी किसणीने किसून घेणार आहे. असंच हाताने मॅश केलं तर त्याच्या गाठी राहतात, त्याच्यामुळे मग किसणीने किसून वगैरे घेणार आणि नंतर मग साबुदाणा त्याच्यात ॲड करणार. त्याच्यात पण फक्त मी हिरवी मिरची आणि मीठच फक्त घातले, कारण की उपवासाला तेवढंच लागतं म्हणून. आणि ते एकदम व्यवस्थित मळून घेते. व्यवस्थित मळलं तर मग चकली पात्रातून व्यवस्थित चकल्या पडतात, तुकडे त्याचे होत नाहीत. आणि माझं इथे तेच काम सुरू आहे की मी व्यवस्थित छान असं मळून घेते. आत्ताच किचनमधलं काम झालं आहे. 9:45 वाजलेत आणि सकाळचा नाश्ता, देवपूजा वगैरे सगळं आवरून झाले. सांडग्याचं पण पीठ मी मळून घेतलेलं, मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आणि ते घेऊन आत्ता वरती गेलेत स्लॅबवरती. आणि माझं आत्ताचं सगळं काम आवडलं आणि मी पण साबुदाणा चकली बनवण्यासाठी वरती जाणार आहे. ऊन तर खूप लागतं आहे. वरती कढीपत्त्याचं झाड आहे, बघूया आता त्याची सावली किती वेळ टिकते, त्या सावलीला बसून मग करणार. तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. इथे घराच्या पाठीमागे शेत आहे आणि त्या शेतात ऊस लावलेला आहे. तर त्या ऊसात ट्रॅक्टरचं काहीतरी काम सुरू आहे, तर त्याला काय म्हणतात मला नाही माहिती, पण त्याच्यामुळे हा एवढा फुल असा आवाज येतो ट्रॅक्टरचा वगैरे. जाईल लगेच सावली तिथली. मी जाते खालीच आता. 9:30 पावणे 10. तर मी वरती स्लॅबवरती जाऊन आली, पण सावली नव्हती तिथं, आत्या एकट्याच बसलेल्या आणि पूर्ण होईपर्यंत सगळंच म्हणजे सावली निघून गेली असती. मग मी परत खालती घेऊन आली आणि आता मी इथे पोर्चमध्ये बनवणार आहे. तर बघा हा रुद्र आमचा कसा आहे, लाजतोय व्हिडिओमध्ये. साबुदाणा चकली बनवण्यासाठी नेहमी अशा शेवगाचा वापर करावा, म्हणजे गोल फिरवायचा. जो दाबायचा असतो शेवगा, त्याने अजिबात चकली व्यवस्थित होत नाही आणि त्याने चकली पण होत नाही, पूर्ण हात वगैरे पूर्ण दुखायला लागतो. त्याच्यामुळे असा जर शेवगा असेल ना गोल फिरवायचा, तर याने या चकल्या खूप छान होतात. आणि इथे मध्येच रुद्र आला, त्याला हे असं कच्चं पीठ खायला खूप आवडतं, म्हणून मग मी त्याला देऊन टाकलं. तसं तर उन्हाळी काम कुठलंही केलं तर त्याचे कच्चे पीठ असतात, ते खूपच भारी लागतात खायला.
एक तर गव्हाचा चीक असतो कुरडई बनवायचा, तो पण कच्चा म्हणजे शिजवलेलं पीठ असतं, ते खायला खूप छान लागतं. म्हणजे कोणतंही उन्हाळी काम असेल तर त्याचं कच्चं पीठ शिजवलेलं छान लागतं खायला. तर इथे मी पूर्ण ते चकली पात्रात सगळं घालून घेतलं आहे पीठ आणि मी आता सुरुवात करते घालायला चकल्या. असं म्हणतात की तुम्ही एखादी गोष्ट मनापासून बनवली तर त्याची चव त्या पदार्थात उतरते, असं मी खूप जणांकडून ऐकलं आहे. आणि ते खरं पण असतं की खरं म्हणजे जे आपण मनापासून एखादी गोष्ट बनवतो, एकदम आनंदाने खुशीने बनवत असतो, ती गोष्ट किंवा तो पदार्थ एकदम छानच होत असतो. आणि एकतर या कामाची एकतर आवड पण पाहिजे. की आम्ही लहान असताना खूप असं मागे मम्मीच्या लागायचो की आपल्यात कधी उन्हाळी काम कधी बनवायचं. तर दुसऱ्यांचं बघितलं की असं वाटायचं की अरे आपल्यात पण बनवलं पाहिजे. पण आता तर लग्न झाल्यापासून तर आपल्याला हे सगळं करावंच लागतं. सगळ्या चकल्या मी अशाच बनवून घेणार आहे. आणि ऊन खूप लागते, गरम पण होतं आहे. तर अजून आहे बऱ्यापैकी 1.5 किलोचं बनवणार आहे मी. आणि आता हेच मी कंटिन्यू करते. तर आत्ताच आम्ही कामावरून स्लॅपवरून खाली आलो आहोत आणि आज आत्ता 11:30 वाजलेत. आणि फक्त सकाळी नाश्ता बनवला होता, आता जेवण बनवायचं, बाकीची कामं इथून पुढे. तर आजचा ब्लॉग इथेच संपवते. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून कळवा. आणि आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.